मी काही वर्षांपूर्वी काहीच नव्हतं माझ्याकडे आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला वाटलंच नव्हतं की पेजंट ऑर्गनाईज करेल. ग्रीनरी किंवा प्लांटेशन किंवा झाडांवर माझं वेगळंच प्रेम की मेडिटेशन करा. स्वतःमध्ये जे निगेटिव्हिटी आहेत, निगेटिव्हिटी येणारच आहे कारण पॉझिटिव्ह आपण आहोत. निगेटिव्हिटी ही असणार आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण पहिलीपासून शिकलेलो आहोत. हे शिकलोय पण ते आपल्या आयुष्यामध्ये आपण आणतच नाही. Hello everyone. Today we have with us Mrs. Gauri Naik. She is the powerhouse of elegance and confidence. She has been awarded as Mrs. India Runner-Up 2021. She is also awarded as Punyachi Maharani. So let's dive into her journey. Hello ma'am. So let's begin with the first question. What inspired you to start Gora? Like, was there any moment or experience that made you feel that there was need for such a platform in Pune or Maharashtra? So as you said that मी कशी सुरुवात केली गौरा. तर मी जेव्हा आय वॉज इन स्कूल तेव्हा मिस फेमिना मिस इंडिया किंवा आपली ऐश्वर्या राय मिस युनिव्हर्स मिस वर्ल्ड झालेली ते पाहिलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की आपण पण असं काहीतरी करावं. म्हणजे मी मिररमध्ये थांबून करायचे ते. पण नंतर काही काळानंतर ते डोक्यातून निघून गेलं अर्थात आणि कॉन्फिडन्स वगैरे काहीच नव्हता माझ्याकडे. आय हॅड अ माईक फोबिया, आय हॅड अ स्टेज फोबिया, इतकं सगळं होतं आणि त्याच्यातून मी स्टेजवर जाऊन कधी काही करू शकेल असं मला बिलकुलही वाटलं नाही. म्हणजे स्वप्नातही मला असं वाटलं नाही की मी असं काही करू शकेल. पण मग नंतर काही काळानंतर मला असं वाटलं की मी अजून किती दिवस याचं भांडवल करत राहणार आहे किंवा याला अजून खतपाणी घालणार की मला जमणार नाहीये. सो देन आय स्टार्टेड वर्किंग ऑन माय सेल्फ आणि आता म्हणजे माईक आणि याच्या गोष्टीचा फोबिया तर मला नाहीच आहे निश्चितपणे. पण त्याचबरोबर मी गौरा स्टार्ट करून आत्तापर्यंत जवळजवळ 300 ते 500 महिलांना इतकं कॉन्फिडन्स एवढा देण्याचा प्रयत्न केलाय की त्या पण माईकबद्दल त्यांना फोबिया नाहीये. सो दॅट वॉज माय मेन इंटेन्शन की बाबा मला माझ्यासारख्या स्त्रियांना मुलींना पण त्यांच्यातून जो फोबिया काढून टाकायचा, तो कॉन्फिडन्स मला द्यायचा होता. Great, so that's how I started. Yeah, that's really very inspiring. Ma'am, you have experienced both in corporate and also in glamour and pageant world, right? So how do you think how these worlds shape your vision for Gora? येस ऑफकोर्स. कॉर्पोरेटमध्ये तर मी सांगेल तर माझी जर्नी जी आहे किंवा करिअर जे आहे मी वयाच्या 18व्या वर्षी सुरू केलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये माझी जर्नी सुरू झाली कॉस्मॅटिक्सपासून. आय वॉज इन टू कॉस्मॅटिक्स म्हणजे लॅक्मेमध्ये होते मी, लॉरियलमध्ये होते. आय वॉज लाईक व्हेरी यंग. आय मीन तुम्ही पण बऱ्यापैकी मोठे असताना. आय वॉज जस्ट 18 years old वेन आय स्टार्टेड माय जर्नी करिअर. मग त्याच्यातून मला म्हणजे आय वॉज इन सेल्स अँड मार्केटिंग इन कॉस्मॅटिक्स. त्याच्यातून मला कॉस्मेटिक मेकओव्हर वगैरे ते शिकायला मिळालं, त्याची आवड होती मला. त्यानंतर मी ऑटोमोबाईलमध्ये गेले. आय वॉज इन ऑडी, आय वॉज इन स्कोडा अँड त्याच्यामध्ये आय वॉज इन सेल्स अँड मार्केटिंग. मग त्याचा उपयोग मला अर्थात याच्यात पण झाला. आणि मी ज्या गोष्टी मी प्रचंड खूप काही गोष्टी केल्यात. म्हणजे आय हॅव टोल्ड यू अगेन सेल्स, मार्केटिंग, कॉस्मॅटिक्स. त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलं. त्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये काम केलं. त्यातनं मला नेटवर्क मिळाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या त्या म्हणजे असं मला वाटलं की कुठेतरी नेचर आणि ती कॉस्मिक एनर्जी, आय बिलीव्ह इन दॅट, त्यांनी माझ्याकडून हे सगळे कोर्सेस करून घेतले ज्याचा उपयोग मला अल्टिमेटली आत्ता झाला या पॅजंटमध्ये. आणि याच्यातून मग मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकलेली आहे. सो अर्थात नेचरने किंवा त्या कॉस्मिक एनर्जीने मला शेपअप केलेला आहे ज्याच्यातून मला कॉर्पोरेटचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थात फायदा झाला. Great. Ma'am, with your background as a pageant winner, how does that personal experience inform you, design your or organize your events? Yeah, of course. See what happened now. I don't want to say anything negative about these things, but to be honest, ह्या फील्डमध्ये मिसगाईड खूप होत आहे. यंग मुलींना प्रचंड मिसगाईड केलं जातं, मिसलीड केलं जातं. जे मी स्वतः पण अनुभवलेलं आहे. स्वतः मी जेव्हा पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलं त्याच्यातून मला हे जाणवलं की बरेच ऑर्गनायझर्स अशा पद्धतीने मिसगाईड करतायत. ज्याचा फायदा आणि नुकसान, म्हणजे फायदा तर जाऊन दे, नुकसान जे आहे त्यात काय होतं की तुझ्यासारख्या एखाद्या मुलीला करायचं पार्टिसिपेट, पण तुझ्याबरोबर काहीतरी फ्रॉड झाला, तुझे पैसे घेऊन कोणतरी पळून गेलं, तर तुला परत इच्छाच होत नाही करण्याची किंवा तुझे आई बाबा करून देणार नाहीत तुला. मग म्हणून मला असं वाटलं की आपण अशी पेजंट सुरू करायचं, असं पेजंट सुरू करायचं किंवा असं ऑर्गनायझेशन ज्याच्यातून
जे पहिल्यांदा म्हणजे ज्यांना काहीच अनुभव नाहीये ते पण आपल्या शोमध्ये येतील आणि त्यांना चांगला अनुभव मिळेल, चांगलं शिकायला मिळेल. सो दॅट वॉज द मेन दिस थिंग मोटो अगेन, की जास्तीत जास्त मुलांना प्रॉपर गायडन्स आपल्याकडून मिळाला पाहिजे. ओके मॅम, आता तुम्ही खूप सारे इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेत, बीट वीर अँड वीरांगना किंवा मग जे सेलेस्टियल ब्युटी वगैरे आहे. मिस्टर मिसेस ग्रीन भारत. एक्झॅक्टली. तर मॅम तुम्ही कसं एन्शॉर करता की ह्या इव्हेंट्समध्ये फोकस फक्त ब्युटीवर नाही तर पर्सनॅलिटीवर पण जाईल? ऑफकोर्स ब्युटी इज ऑलवेज सेकंडरी. Yeah. ब्युटी जे आहे म्हणजे सौंदर्य हे सेकंडरी असतं किंवा क्षणभंगूर असतं. आता आपण सगळे सुंदर आहोत, काही वर्षांनी म्हातारे होणार आहोत, मग हे सौंदर्य नाही टिकणार आहे. पण तुमच्या बुद्धीचं सौंदर्य जे आहे ते तुम्हाला चिरकाळ टिकणार आहे. म्हणजे असं व्हायला पाहिजे. ग्राफ कसा असतो की सौंदर्य वाढत जातं, ओके, बरोबर. काही काळानंतर ते तिथे थांबतं आणि मग त्याला उतार असतो प्रत्येकाच्या. आपली आई म्हातारी होणार, आजी म्हातारी झालीये, आई म्हातारी झाली, आपण पण म्हातारे होणार आहोत, राईट. म्हणजे सौंदर्य नाही राहणार. पण तुमचं एजिंग कसं झालं पाहिजे, लाईक अ वाईन, यु नो. राईट राईट. शुड एज लाईक अ वाईन. मग त्याच्यातून तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे लोकांना की यार हीच काहीच कामाची नाही. तुमची बुद्धी जेव्हा तुम्ही प्रबळ ठेवता, तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही जर सक्षमता ठेवलात तर तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी पण लोक तुम्हाला विचारायला येतील की तुम्ही काय म्हणजे आमच्यासाठी काहीतरी करा, मार्गदर्शन करा. गॉट इट. सो तुम्ही जो ग्राफ बद्दल मी बोलत होते की ब्युटी जसजशी वाढते तसं जसं तुमच्याबद्दलची पर्सनॅलिटी जी तुमची आहे, व्यक्तिमत्व, त्याच्यावर तुम्ही इतकं काम करा की आफ्टर ब्युटी तुमची वाढण्यानंतर जिथे स्टॉप होणार तिथून ब्युटी अजून वाढली पाहिजे. सो दॅट या गोष्टीकडे लोक सेकंडरी नजरेतून बघतो. फॉर एक्झाम्पल हेमा मालिनी आहे, रेखा आहे, त्या आता तरुण आहेत का? नाही आहे. पण आज इथे रेखा बसली तर तुम्ही मला बाजूला मॅडम प्लीज या तुम्ही इकडे, वी वॉन्ट टू टॉक टू रेखा, यु नो. Right. Got it. It will happen. So something like you should age like that. So personality is very important aspect. I mean quality which is required. कारण सौंदर्याला आपण नेहमी सेकंडरीच, दॅट विल बी अ बोनस आय कॅन से. खूप बरोबर आहे, खूप राईट विचार आहे हा. मॅम ऑल्सो तुम्ही एन्व्हायरमेंटल कॉजेसवर वर्क करता, बी ट्री प्लांटेशन्स किंवा NGOज सोबत काम करता, तर मग तुम्ही ह्या गोष्टी गौरासोबत कसं इन्कॉर्पोरेट करता? ऑफकोर्स मला इथे सांगावं असं वाटतं की पेजंट म्हटलं की लोकांना वाटतं की काहीतरी मेकअप करायचा, छान कपडे घालायचे, थोडंसं कॉन्फिडेंटली कॅटवॉक करायचं म्हणजे झाला पेजंट. नो, इथे पेजंट म्हणजे आम्ही एक फेस शोधत असतो जो सोशल कॉजला प्रमोट करण्यासाठी एक फेस म्हणून काम करतो. कळेल. इट इज नॉट जस्ट मेकअप करा आणि वॉक करा. तर सोशल कॉज तुम्हाला कसं असतं की एखादी जर सुंदर स्त्री किंवा एखादी सुंदर मुलगी जर सोशली काही करत असेल तर तिला जॉईन होतात मॅक्झिमम लोक. यू गेटिंग माय पॉइंट? सो दॅट्स द रिझन. तर पॅजंट्रीमध्ये सोशल ऍक्टिव्हिटी करणारी स्त्री आणि मुलगी आपण बघतो, किंवा मुलंही अर्थात, ज्यांना मॉब जॉईन करेल. ओके. म्हणजे मी आज एक झाड लावायचा प्रयत्न केला तर माझ्याबरोबर आता हजारो लोक आहेत जे झाडं लावायला येतील. सो दॅट्स द रिझन पेजंट्री इज नॉट जस्ट अ मॉडलिंग और कॅटवॉक, बट यू हॅव टू हॅव दॅट फेस. या मॅम, दॅट्स रिअली अमेझिंग. आणि मॅम आता जसं की आपल्याला माहिती आहे आजपासून नवरात्री सुरू होत आहे, तर इफ यू वर अ कलर, व्हॉट कलर इट वुड बी अँड वाय? ऑफकोर्स मला सगळेच रंग आवडतात. मी स्वतः कलरफुल आहे, पण त्यातल्या त्यात मला व्हाईट म्हणजे पांढरा शुभ्र कलर खूप आवडतो. कारण पांढरा कलर जो आहे जो शांततेचा प्रतीक आहे आणि मला पीस स्वतःला पर्सनली खूप आवडतं. कारण की इव्हेंट्समध्ये इतकं केऑस असतं, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यातून, आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये केऑस असतं. त्यामुळे प्रत्येकाला तेच आवडतं जे त्याच्याकडे नाही आहे. त्यामुळे थोडी पीसची कमतरता असते प्रत्येकाकडे. त्यामुळे मला तरी व्हाईट कलर खूप आवडतो. राईट मॅम. सो मॅम, आता तुम्ही पेजंट्स वगैरे कंडक्ट करता, तर डेफिनेटली इट्स नॉट ऑलवेज की खूप चांगले वेल सेटल्ड लोक येत असतील. यू माईट हॅव स्टुडंट्स फ्रॉम इवन हु आर लेस प्रिव्हिलेज्ड, जे खूप खराब बॅकग्राऊंडमधून येतात, तर तुम्ही त्यांना कसं प्रमोट करता? सिम्पली मला इथे सांगायला आवडेल की आपल्या पेजंटमध्ये आपण इंटिरियर भागातल्या मुलांमधलं टॅलेंटला आपण ओळखून त्यांना आपण प्लॅटफॉर्म देतो. ओके. सो बऱ्याचदा फायनान्शियली वीक असतात मुलं, पण टॅलेंट कुठून भरलेलं. आता टॅलेंट असलं पाहिजे ना, म्हणजे तो सगळेच येतील. मग विदाऊट टॅलेंटेड आपल्याला काही कामाचे नाही आहेत. तर त्यांना आपण इथे प्लॅटफॉर्म देतो. ओके. त्यांच्याकडून आपण फीज एकदम नॉमिनल घेतो, ती पण यासाठी की त्यांना ती सिन्सिअरिटी पाहिजे. त्यांना जर फ्रीमध्ये आपण दिलं तर सोनं जरी फ्रीमध्ये दिलं तर लोकांना पितळ पण नाही वाटणार. सो दॅट्स द रिझन आपण छोटी फीज घेतो
पण त्यांना प्लॅटफॉर्म मोठा देण्याचा प्रयत्न करतो. मॅम, आणि जेव्हा तुम्ही लाईक जजिंग क्रायटेरिया कसा असतो तुमचा, फेअरनेस कसं कंडक्ट करता तुम्ही जजिंगच्या वेळेस? सिंपल गोष्ट आहे की जरी मी ऑर्गनायझर असेल तरीही, म्हणजे बऱ्याच पेजंटमध्ये ऑर्गनायझर कधीच त्या सीटवर बसत नाही ज्युरीच्या, पण मी बसते. त्याचं कारण हेच आहे की आपल्या शोमध्ये जे 5 ते 6 दिवसांचं जे ग्रूमिंग असतं त्याच्यामध्ये मी बघत असते प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाचा व्यवहार मी बघते. पण फक्त 3 तासामध्ये ज्युरी पॅनलवर बसलेले लोक ते जज नाही करू शकत की ती एक व्यक्ती म्हणून कशी आहे. म्हणून मी तिथे बसलेली असते त्या ज्युरी पॅनलवर, कारण मला असं वाटतं की फेअर झालं पाहिजे डिसिजन, त्याच्यात कधीच व्हायला नाही पाहिजे. आणि आपण कधीही फिक्सिंगवर तसं काही करत नाही. आपल्या शोमध्ये जो बेस्ट आहे तोच जिंकतो. आणि माझे शोज तुम्ही डे 1 पासूनचे शोज बघा, आतापर्यंत 8 शोज केलेले आहेत. प्रत्येक शोमध्ये कधीच अनफेअर असं डिसिजन झालेलं नाही. दॅट्स रिअली ॲडमायरेबल मॅम. सो मॅम, एम्पॉवरमेंट तुमच्यासाठी काय आहे? स्पेसिफिकली इफ वी टॉक अबाउट फॅशन और पेजंट्री, तर हाऊ डू यू मेजर वेदर गोरा इज सक्सेडिंग इन टर्म्स ऑफ एम्पॉवरमेंट? या ऑफकोर्स, एम्पॉवरमेंट म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे असं वाटतं की वुमन एम्पॉवरमेंट किंवा स्त्री सशक्तीकरण त्याचं असं बागलबुवासारखं केलं. मला असं वाटतं की स्त्रिया ह्या सक्षमच आहेत बाय डिफॉल्ट. ओके, फक्त पुरुषांनी किंवा स्त्रिया स्त्रियांना खेचत असतात, त्याचा अर्थात पुरुष मंडळी फायदा घेत असतात असं मला तरी वाटतं. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या स्वतःला एम्पॉवर ठेवण्यासाठी काम करावं, एकमेकांना खेचण्यापेक्षा एकमेकांना प्रमोट करावं. आणि वुमन एम्पॉवरमेंट जे मी म्हणते आपल्या शोमध्ये मी हेच शिकवते, तुम्ही कम्पीट करू नका, यू कोलॅब विथ इच अदर. डोंट कम्पीट अँड मग मी तिला कसं मागे खेचते हे नका करू. एकत्र झालात तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आणि आपला देश पण स्त्रीप्रधान व्हायला वेळ लागणार नाही. येस मॅम, दॅट्स रिअली अमेझिंग. ॲज आय सेड, नवरात्री चालू आहे आणि जर का तुम्ही एक नवरात्री बेस्ड शो सुरू केला तर काय वाटतं तुम्हाला, तुम्ही त्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग लुक काय ठेवाल इन टर्म्स ऑफ फॅशन? ओके, इट्स अ नाईस क्वेश्चन. कधी मी केलं नाही असं, पण मी आय डेफिनेटली थिंक अबाउट दॅट इन फ्युचर. तर मला असं वाटतं की जर नवरात्रीमध्ये मला थीम ठेवायची असेल तर मी आपल्या देशामध्ये ज्या दुर्गा समान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या चारित्र्यावर आधारित, आत्मचरित्र जे असतात त्याच्यावर आधारित आपण पेजंटचा थीम ठेवावा. आणि प्रत्येक स्त्रीमधली जिजाबाई, प्रत्येक स्त्रीमधली अहिल्यादेवी किंवा राणी लक्ष्मीबाई तिथे दिसली पाहिजे स्टेजवर. असं काहीतरी थीम घेऊन मला आवडेल. मॅम, ऑल्सो आता सिन्स नवरात्री सुरूच आहे तर नवरात्री म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, बरोबर? मग ते बळ असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल किंवा कम्पॅशन असेल, तर तुम्ही ह्यामधल्या कुठल्या एनर्जीला सर्वात जास्त कनेक्ट करू शकता? ऑफकोर्स स्ट्रेंथ. कारण जे तू म्हणली कम्पॅशन आहे, जॉय आहे, जर तुमच्याकडे स्ट्रेंथ नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी काहीच करू शकत नाही तुम्ही. म्हणजे माझ्याकडे ताकद नाही आणि मला जॉय म्हणजे एनर्जी अशी आतून आहे पण ताकदच नाहीये, नॉट गोना डू एनिथिंग, राईट? असं मला वाटतं. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जसं तू म्हणली की स्ट्रेंथ आहे, जॉय आहे, कम्पॅशन आहे, ह्या पण गरजेच्या आहेत, पण स्ट्रेंथ सर्वात जास्त गरजेची आहे. ओके, कारण दॅट इज अ वुमन एम्पॉवरमेंट, दॅट इज सशक्तीकरण, सशक्त असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर मॅम. मॅम, तुमचा असा एक कोणी पार्टिसिपंट आहे का ज्याची स्टोरी तुम्हाला खूप जास्त इन्स्पायरिंग वाटली आणि ते तुमच्या एक लाईफ लॉंग लक्षात राहील? खूप आहेत अर्थात, पण सर्वात जास्त मला आवडलेली स्टोरी जी आहे ती आहे नयना म्हणून एक आहे. ओके. नयना बोडके, पुण्याचीच मुलगी आहे ती. म्हणजे आता तिचं लग्न झालेलं आहे, लग्न झाल्यानंतर ती मला भेटली. तिला इथून एवढा हात नाहीये. आय विल शो यू हर व्हिडिओज ऑल्सो. इथून एवढा हात नाहीये तिला आणि मग ते तिने आर्टिफिशियल लावलेलं आहे. वेन शी मेट मी फर्स्ट टाइम, दॅट टाइम ऑल्सो शी वॉज लाईक गुड, यु नो, तिला करायचं होतं काहीतरी छान करून दाखवायचं होतं. बट त्या दिवशीची नयना बोडके आणि आत्ताची नयना म्हणजे हार्डली 3 वर्षांचा फरक आहे. 3 नाही ग, 2च वर्षांचा. ओके. बट तिने स्वतःवर इतकं काम केलंय की तिचा हात, ती जिंकली बरं माझा शो. अँड पीपल आस्क मी की ती हँडिकॅप्ट आहे त्यामुळे तुम्ही ती जिंकली का? म्हणलं नाही, ज्युरीज ज्या होत्या आमच्या त्या ज्युरीजला माहीत सुद्धा नाही की तिचा हात नाहीये. जेव्हा ती जिंकली, जेव्हा तिने क्राऊन घातला, तेव्हा मी माईक घेऊन हातात सांगितलं की तिला एवढा हात नाहीये. पूर्ण शो मध्ये म्हणजे ऑडियन्स सगळे एकदम शांत झाले होते.
म्हणजे कोणाचं लक्षच गेलं नाही. द वे शी वॉज वॉकिंग, द ग्रेस अँड द कॉन्फिडन्स, अजिबात वाटलं नाही की तिचा एक हात अर्धा हात नाही. हे एक्झॅक्टली दाखवतं की स्ट्रेंथ किती इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. बरोबर. सो ते गोष्ट मला खूप भावली सर्वात जास्त. सो मॅम, आपली जी पॅजंट आणि फॅशन इंडस्ट्री आहे ती चेंज होत चालली आहे, एस्पेशली हाऊ पीपल परसिव्ह ब्युटी किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर तुमचं यावर काय मत आहे? अर्थात फॅशन दिवसेंदिवस चेंज होणार आहे, पण इट इज लाईक अ सायकल फॉर मी. ओके, म्हणजे सिम्पल आहे. पूर्वी इथे अंबाडा असायचा बायकांचा, मग तो हळूहळू वर 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 होत गेला, परत खाली खाली खाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पूर्वी मिनी स्कर्ट्स पण घालायच्या. म्हणजे माझ्या आईच्या काळामध्ये माझ्या आईने पण सांगितलं की फर्ग्युसन कॉलेजमधल्या मुली मिनी स्कर्ट घालायच्या, शॉर्ट स्कर्ट्स. तुम्ही घालता का? नाही. पण बिलीव्ह मी, फर्ग्युसनच्या ज्या म्हणजे 60, आता त्या 60 वर्षाच्या असतील त्या बायका, दे यूज टू वेअर शॉर्ट स्कर्ट इन फर्ग्युसन कॉलेज. यू बिलीव्ह? म्हणजे ते तेव्हा पण ते चालायचं, पण आपल्याला वाटतं की नाही, तेव्हा फॅशन ती तेव्हा पण होती आणि ही चेंज होत राहत असते. एक्झॅक्टली. सो इट कीप्स ऑन चेंजिंग, आणि चेंज हा महत्वाचा. चेंज इज द ओनली थिंग विच इज नॉट परमनंट. सो मॅम, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जेव्हा तुम्ही पॅजंटसाठी प्रिपेअर करत होता किंवा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये न्यू होता, तर त्यावेळेस मॅम तुम्ही असे काय डिलेमाज एन्काउंटर केले किंवा प्रॉब्लेम्स एन्काउंटर केले? घरातून सुरुवात होते. काय करायचंय, कशाला करायचंय, ते आपलं नाहीये, तिथं आपल्याला कोणी उभं नाही करणार, तुला काय जमणार नाहीये. आणि घरातल्यापेक्षा आतल्या माझ्याच गौरीने बोललेली आहे तुला जमणार नाहीये. पहिले मला माझ्या आतल्या त्या असुराला मारायचं होतं, जो मला निगेटिव्हली सारखं हॅमरिंग करत होतं. त्याच्यानंतर घरातल्यांना समजावं लागलं, पण घरातले बऱ्यापैकी समजून गेले, कारण की मेन जो शत्रू असतो तो आपणच असतो आपल्या. एक्झॅक्टली. बाकीच्यांना आपण कधीही सांगू शकतो, कंट्रोल करू शकतो, पण आपला आतला जो मी आहे तो जर आपल्याला सपोर्ट नसेल करत, तर दुनिया आपल्यावर सपोर्ट करून काही उपयोग होत नाही. सो इट स्टार्ट्स फ्रॉम दॅट. मी माझ्यावर स्वतःवर सर्वात आधी काम केलं, मग घरच्यांना ते एक्सप्लेन केलं, कन्व्हिन्स त्या पद्धतीने. आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. लोक बरेचदा म्हणतात की आमचे आई बाबा नाही म्हणतात, मग ते गिव्हअप करतात. आई बाबा नाही म्हणत नसतात, ते यासाठी नाही म्हणतात की त्यांना माहिती आहे की तुम्ही तेवढे सक्षम नाही आहात. अगोदर तुम्ही सक्षम व्हा, गॉट इट, मग तुम्ही बोला. देन यू पुट युअर प्रोजेक्ट की मला हे करायचं आहे. माझ्या शोमध्ये डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, ॲडव्होकेट्स असतात, शेतकरी असतात, ऑफिसर्स असतात. यांना काही मॉडेलिंग नसतं करायचं, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण कधीतरी रॅम्प वॉक करावा, कधीतरी तो क्राऊन आपल्या डोक्यावर तरी असावा. ऑल्सो मॅम, आता तुमचं जे आहे गौरा, तर मॅम तुमचं लॉंग टर्म विजन काय गौरासाठी? यू कॅन सी द ग्लो हिअर. या, सो दॅट्स माय लॉंग टर्म विजन. मला वर्ल्डचा शो करायचा आहे. ग्रेट मॅम, वी विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. जे ट्रेडिशनल व्हॅल्यूज आहेत नवरात्रीच्या, तर मॅम त्या कसं डिव्होशन किंवा करेज किंवा कसं इन्फ्लुएन्स करतात तुमच्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये? मी मगाशीच सांगितलं की स्वतःच्या आतल्या असुराला मारायचंय, आणि हे फक्त ह्या 9 दिवसांमध्ये नाही करायचंय, हे आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. इट्स लाईक अ एव्हरीडे रिच्युअल की मेडिटेशन करा. स्वतःमधले जे निगेटिव्हिटी आहेत, निगेटिव्हिटी येणारच आहे, कारण पॉझिटिव्ह आपण आहोत. निगेटिव्हिटी ही असणार आहे. जेव्हा गोडपणा आहे तेव्हा कडूपणाही असणार आहे. तर त्या कडूपणावर आपल्याला काम करायचं, जेव्हा मेडिटेशन करून स्वतःतला असुराला पण तुम्हाला मारायचं आहे. सो नवरात्री मी अशा पद्धतीने घेते. दॅट साऊंड्स रिअली गुड मॅम. मॅम, व्हॉट लेसन्स, म्हणजे जेव्हा तुम्ही पॅजंट इंडस्ट्रीमध्ये, आता इट्स बीन अ व्हेरी लॉंग टाईम, यू हॅव कम अ लॉंग वे, तर मॅम ह्या इंडस्ट्रीने तुम्हाला काय शिकवलं? बी इट अबाउट लिडरशिप किंवा टीम बिल्डिंग किंवा बॉन्डिंग विथ युअर मेंबर्स. तर मॅम, जे अशा काय गोष्टी ह्या पॅजंट इंडस्ट्रीने तुम्हाला शिकवल्या ज्या तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला खूप आधी माहीत असायला पाहिजे होत्या? मला कसं वाटायचं माहिती का, खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते मी. आय टेल यू व्हेरी ऑनेस्टली. मला वाटतं मला सगळं येतं, मला येतं सगळं, मी एकटी पण करू शकते. ते चुकीचं होतं माझं. टीम वर्क इज इम्पॉर्टंट. आपल्याबरोबर टीम तशी पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि गौराचं नाव जे पुढे आता हळूहळू जे चाललेलं आहे ग्रॅज्युअली, ते माझ्या टीममुळे आहे. जे माझ्या टीममध्ये जेवढे लोक आहेत, जेवढे येत असतात, जॉईन होतात,
त्या सगळ्यांना मी इक्वली इकडे करायचं. टीम कम्पॅशन वगैरे ते आहेच, ते माझं सगळं आहे, नेटवर्किंग वगैरे सगळं आहे, पण माझी जर टीम नसेल माझ्याबरोबर मी काहीच करू शकत नाही. हे मला आधी कळायला पाहिजे होतं, तेव्हा अजून चांगले लोक जोडू शकले असते मी. Very right, ma'am. Team bonding is very important. Also, ma'am, suppose आता जे इव्हेंट्स चालू राहतात तर डेफिनेटली खूप लोकांना रिजेक्शन्स फेस करावे लागतात, बी इट युअर स्टुडंट्स. तर मॅम तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे आपण पहिलीपासून शिकलेलो आहोत. हे शिकलोय, पण ते आपल्या आयुष्यामध्ये आपण आणतच नाही. थोडंसं अपयश आलं की आपण लगेच हादरून जातो, ओ माय गॉड आता पुढे काय. पण हे वाक्य कोणाला माहित नाही इकडे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, सर्वांना माहिती आहे. अरे माहिती असून नाही, कळतंय पण वळत नसतं. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी थोडीशी कडक शिस्तीत बोलते मुलांना, मग देन दे रिअलाइज की नाही आपलं कुठेतरी चुकतं. कारण पेजंट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल सगळे जिंकू शकत नाही ना, एकच विनर असतो. डेफिनेटली शो मध्ये 50 पार्टिसिपंट्स असतात फायनलिस्ट, त्यातला एकच जिंकणार आहे. म्हणजे 49 लोक हरतात का? नाही, ते जिंकत नाहीत, पण ते हारत देखील नाही. त्यांना लेसन मिळतोय, तो कसा घ्यायचा ते विजन देण्याचा प्रयत्न मी करते. आणि अर्थात बरेच जण त्याच्यात सक्सेसफुल पण होतात, मी पण सक्सेसफुल होते. एक जरी सक्सेस झालं तरी आय एम हॅपी विथ दॅट. सो अशा पद्धतीने त्यांना मी मोटिवेट करत असते की बाबा अपयश हे येणार आहे, आणि अपयशानंतर जेव्हा तुम्हाला यश मिळतं तरच ते चिरकाळ टिकतं. तर तुम्ही आल्या तर फॉर एक्झाम्पल म्हणजे जास्त नाही जाणं, अरिजित सिंग आहे. अरिजित सिंग ज्या इंडियन आयडल फेशामध्ये तरी होता तो, राईट, हारलाय तो विनर होता का? नाही, पण जो जिंकला होता तो माहिती आहे कोणाला? नाही, माहित देखील नाहीये तो कोण आहे. म्हणजे जिंकणं महत्वाचं नाहीये, ते जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर तुम्ही काय करता, त्यानंतर तुमची स्टेप आहे ना ती महत्वाची असते, आणि तेच तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाते. डेफिनेटली मॅम. हे खूप जे अपकमिंग पॅजंट साठी प्रिपेअर करतायत त्यांना प्रेरित करण्यासारखाच आहे. मॅम नेक्स्ट क्वेश्चन, जे आता तुमचा गोरा जे आहे फॅशन क्लब, तर मॅम ह्यासाठी तुम्ही फंडिंग आणि स्पॉन्सर्ससाठी कसं लाईक प्रिपरेशन काय असतं तुमचं, तुम्ही कसं मॅनेज करता फंडिंग अँड स्पॉन्सर्स? टास्क सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही कसे स्पॉन्सर जोडता. अर्थात नेटवर्किंग असतं, जास्तीत जास्त लोकांना भेटणं असतं. जेव्हा 100 लोकांना भेटतो तेव्हा एक कुठेतरी चुकून हो म्हणतो. सो इट इज लाईक सेम सेंटेन्स अगेन. द की इज कीप गोईंग, कीप वॉकिंग, कीप मीटिंग पीपल, न्यू पीपल. या मॅम, वी ऑल ॲग्री, खूप डिफिकल्ट टास्क असतो. काहीच नाही मिळणार, कम्फर्ट लेवलच्या बाहेर जावं लागतं. एक्झॅक्टली. इन कन्क्लुजन मॅम, तुम्ही आत्ताच्या युथला असा काय मेसेज द्याल ज्यांनी ते इन्स्पायर होतील आणि तुमच्यासारखं सक्सेसफुल होतील? सी देअर आर टू मेनी थिंग्स जे यूथने स्वतःसाठी काम करायचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे डिसिप्लिन, हे हल्लीच्या मुलांमध्ये मला कुठेतरी कमी दिसतंय. तर डिसिप्लिनवर काम करा, कारण डिसिप्लिनवरच दुनिया चालू आहे. फॉर एक्झाम्पल सूर्याने डिसिप्लिन नाही आणलं आणि तो एक दिवस थोडा उशिरा उगवायला लागला, काय होणार आहे? जग संपेल. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं आहे, सूर्यासारखं चमकायचं आहे, तळपायचं आहे, तर डिसिप्लिन इज मस्ट. थँक्यू सो मच मॅम. आय एम प्रिटी शुअर की आपल्या ह्या पॉडकास्टनी किंवा इंटरव्ह्यूनी खूप लोक इन्स्पायर होतील. तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू सो मच. इट वॉज रिअली लवली हॅव्हिंग यू विथ अस टुडे. सो मच. थँक्यू.